हॅलो फ्रेंड्स, NMMS आणि 8वी स्कॉलरशिप या स्पर्धा परीक्षांसाठी बुद्धिमत्ता चाचणी या विषयावर आधारित एक जो कॉमन घटक असतो संख्या मालिका, तर त्याच्यावर आधारित वेगवेगळ्या पद्धतीचे प्रश्न असतात. आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्याच संख्या मालिकेवर प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल या पद्धतीचे काही सराव प्रश्न सोडवू आणि मग त्यांच्यामध्ये त्या सराव प्रश्नांच्यावरून आपल्याला लक्षात येईल की पॅटर्न किती वेगवेगळ्या पद्धतीनं त्याच्यावर विचारले जाऊ शकतात. हेच प्रश्न परीक्षेला असतील असं नाही, पण आपल्याला त्या पद्धतीने विचार करता येईल आणि किती वेगवेगळ्या पद्धतीनं एकच प्रश्न आपल्यासमोर आल्यानंतर आणखी तो किती वेगळ्या पद्धतीने विचारता येऊ शकतो याचंही आपल्याला लक्षात येईल. तर हा प्रश्न अशा पद्धतीनं असेल, प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल. म्हणजे आपल्याला एक संख्या मालिका दिलेली असेल आणि त्या संख्या मालिकेमध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे संख्या दिलेल्या असतात. जसं की पहिला संख्यांचा ग्रुप आहे 37, 31, 29, 23 आणि शेवटी प्रश्नचिन्ह आहे. आता हे जे प्रश्नचिन्ह आहे, आता इथं या प्रश्नामध्ये ते सर्वात शेवटी आहे, पण प्रत्येक वेळेला ते सर्वात शेवटीच असेल असं नाही. तर ते प्रश्नचिन्ह कदाचित मध्ये कुठेतरी असेल किंवा सुरुवातीला असेल, ते कुठेही असू शकतं. आपल्याला त्या प्रश्नचिन्हाच्या जागी संख्या शोधायची आहे आणि उरलेल्या ज्या संख्या दिलेल्या आहेत त्या संख्यांचा आपल्याला विचार करायचा आहे आणि त्या संख्यांमध्ये असणाऱ्या पॅटर्ननुसार आपल्याला त्या प्रश्नचिन्हाच्या जागी संख्या शोधायची आहे. मग आता इथं ह्या ज्या संख्या दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये संबंध आपल्याला शोधायचा आहे आणि त्याच्यानुसार 4 पर्यायापैकी आपल्याला संख्या शोधायची आहे. त्यासाठी पहिला पर्याय 11 आहे, दुसरा आहे 13, 21 आणि 17. आता यापैकी कोणती संख्या प्रश्नचिन्हाच्या जागी असेल असा प्रश्न. मग आता पॅटर्न लक्षात घ्यायचं की अशा पद्धतीचा ज्यावेळेला प्रश्न आपल्यासमोर येतो त्यावेळेला एकतर त्या संख्या उतरत्या क्रमानं असतील किंवा चढत्या क्रमानं असतील किंवा इतर कुठल्याही पद्धतीचा संबंध नसेल, त्या संख्यांच्या मधला पॅटर्न आपण शोधायचा आहे. म्हणजे आता इथं या संख्या ज्या आहेत त्या उतरत्या क्रमानं आहेत, म्हणजे पहिली संख्या सर्वात मोठी आहे, नंतर लहान लहान होत गेलेले आहेत. सर्वात बेसिक आपण सुरुवात करायची त्या सलग येणाऱ्या दोन संख्यांच्या मधल्या फरकानं. त्यानं उत्तर नाही मिळालं तर मग वेगळा काहीतरी विचार आपल्याला करावा लागेल. म्हणजे तो फरक आपण घेतल्यानंतर इथं 37 आणि 31मध्ये 6चा फरक आहे. फक्त इथं 6 न लिहिता -6 लिहायचं. म्हणजे असे काही सिम्बॉल्स आपण स्वतः निश्चित करायचे, म्हणजे जेणेकरून आपल्याला ते प्रश्न सोडवत असताना त्याचा उपयोग होतो. म्हणजे 37मधून 6 वजा केले तर 31 मिळतील, 31मधून 2 वजा केले तर 29 मिळतील, पुन्हा 29मधून 6 वजा केले तर 23 मिळतील. म्हणजे इथं पॅटर्न आपल्याला कदाचित असा मिळू शकतो की -6, -2, -6. मग त्या पॅटर्ननुसार इथं आता -2 यायला पाहिजे. म्हणजे 23मधून 2 वजा केल्यानंतर प्रश्नचिन्हाच्या जागी संख्या आपल्याला मिळायला पाहिजे. मग 23मधून जर 2 वजा केले तर उत्तर 21 येईल. याचा अर्थ प्रश्नचिन्हाच्या जागी ही संख्या असेल 21 आणि तो पर्यायामध्ये पण दिलेला आहे, पर्याय क्रमांक 3मध्ये. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3, 21. तर हे अशा पद्धतीचे पॅटर्न असतात. अगदी सुरुवातीला आपण या सोप्या प्रश्नापासून सुरुवात केलेली आहे. आणखी पुढचे प्रश्न वेगवेगळ्या पद्धतीचे आपण बघत जाऊ, म्हणजे वेगवेगळे पॅटर्न इथं आपल्या लक्षात येतील. दुसरी जी संख्या मालिका आहे त्याच्यामध्ये संख्या आहेत 18, 26, 34, 42 आणि प्रश्नचिन्ह. आता ही प्रश्नचिन्ह सगळ्यात शेवटी आहे आणि त्याच्या ठिकाणी त्या प्रश्नचिन्हाच्या जागी 50 असेल, 52 असेल, 54 की 48 हा प्रश्न आहे. मग आता इथं मगाशी या आधीच्या प्रश्नामध्ये संख्या उतरत्या क्रमानं दिल्या होत्या, म्हणजे संख्या कमी कमी होत होत्या. आता संख्यांचा क्रम चढता आहे, म्हणजे सुरुवातीला सर्वात लहान संख्या, पुन्हा मोठी मोठी अशा होत गेलेल्या. मग आता अशा पद्धतीचा प्रश्न जर असेल तर पुन्हा एकदा आपण सुरुवात या फरकानं करायची आहे की सलग 2 येणाऱ्या संख्यांच्या मधला फरक काय पहिल्यांदा बघू. म्हणजे 18 आणि 26 यांच्यामध्ये फरक किती आहे, तर 18 अधिक 8 म्हणजे 26 मिळेल. 18मध्ये 8 मिळेल तर 26 मिळतील. पुन्हा 26 अधिक 8 34, 34 अधिक 8 42. म्हणजे इथं अगदी सोपा पॅटर्न आहे. सलग येणाऱ्या दोन संख्यांच्या मधला फरक 8 आहे, म्हणजे 8 संख्या वाढत जातात. मग त्या लॉजिकनं 42 अधिक 8 उत्तर 50 मिळेल. याचा अर्थ प्रश्नचिन्हाच्या जागी संख्या 50 असेल, जे आपल्याला पर्याय क्रमांक 1मध्ये दिलेलं आहे. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1. ओके. आता हे तर झालं 2 चढता क्रम किंवा उतरता क्रम संख्यांचं दिला असेल तर फरकानं आपण सुरुवात करू शकतो, चेक करू शकतो. काही संख्यांच्यामध्ये वेगळा पॅटर्न कदाचित असू शकतो. म्हणजे जसं की आता पुढची जी संख्या मालिका आहे त्याच्यामध्ये संख्या आहेत 17, 37, 65, 101 आणि प्रश्नचिन्ह. मग त्या प्रश्नचिन्हाच्या जागी 170 असेल,
122 असेल, 143 की 145 हा प्रश्न आहे. मग आता इथंही संख्या क्रमाक्रमानं वाढत जातात. मग आता फरकापासून सुरुवात करायची. 17 आणि 37मध्ये 20चा फरक आहे. पुढच्या दोन संख्यांच्यामध्ये 28चा फरक आहे. त्याच्यानंतर पुढं आणखी जर आपण विचार केला तर 36चा फरक आहे. मग आता ह्याच्यामध्ये 20, 28, 36 याच्यामध्ये सरळ असा पॅटर्न काही दिसत नाही. म्हणजे ह्या सलग येणाऱ्या क्रमानं येणाऱ्या काही पटीमध्ये संख्या नाही आहेत किंवा त्या दोन संख्यांच्या मधला फरक काही समान नाही. पण 20 आणि 28मध्ये 8चा फरक आहे. 28 आणि 36मध्ये पण 8चा फरक आहे. याचा अर्थ फरकाचा फरक इथं समान आहे. मग पुढचा जो काही फरक असेल 101 आणि प्रश्नचिन्हाच्या जागी ती संख्या आणि 36मध्ये 8चा फरक असला पाहिजे. मग 36 अधिक 8 44 मिळेल. याचा अर्थ पुढचा फरक 44 असला पाहिजे. म्हणजे 101मध्ये 44 जर मिळवले तर प्रश्नचिन्हाच्या जागी संख्या मिळेल. मग 101 अधिक 44 ही जर बेरीज आपण केली तर उत्तर येईल 145, जो आपल्याला इथं पर्याय क्रमांक 4मध्ये दिलेला आहे. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4 145. तर असाही संबंध असू शकतो. काही वेळेला आपल्याला 2 वेळा फरक चेक करावा लागतो, फरकातला फरक. आता हा तर झाला एक विचार, म्हणजे या विचारानं आपल्याला उत्तर मिळालं. पण हे उत्तर मिळण्यासाठी या एकाच पद्धतीचं लॉजिक या संख्या मालिकेत असेल असं नाही. कारण ह्याचा जर पुन्हा एकदा आपण या संख्यांचा विचार केला की समजा एखाद्याला असं वाटेल की 17 ही संख्या 4च्या वर्गाच्या जवळची, म्हणजे 4चा वर्ग 16 मिळतो आहे. 16 अधिक 1 17, म्हणजे इथं 17 ही संख्या 4चा वर्ग अशी अधिक 1 अशी लिहिता येईल. किंवा 37 म्हणजेच 6चा वर्ग अधिक 1, 65 म्हणजेच 8चा वर्ग 64 अधिक 1, त्याच्यानंतर 101 म्हणजेच 10चा वर्ग अधिक 1. या पॅटर्नसुद्धा आपल्याला याच संख्या मिळतात. त्यामुळे एखाद्याला हा पॅटर्न तिथं त्या संख्यांच्यामध्ये दिसेल. म्हणजे 4, 6, 8, 10 या सलग येणाऱ्या पूर्णवर्ग संख्या आहेत, सलग येणाऱ्या समसंख्या आहेत. मग पुढची जी संख्या असणार आहे ती 12चा वर्ग अधिक 1 या स्वरूपात असली पाहिजे. मग 12चा वर्ग 144 अधिक 1 उत्तर 145च मिळणार आहे. फक्त तिथं पॅटर्न वेगळा आपण वापरला. म्हणजे एखाद्याला कदाचित हा पॅटर्न लक्षात येईल, एखाद्याला मगाशी आपण ज्या पद्धतीनं उत्तर मिळवलं त्या पद्धतीनं फरकातला फरक तिथं दिसेल आणि त्या पद्धतीनं तो पॅटर्न मिळेल. महत्त्वाचं असं आहे की ते उत्तर आपल्याला बरोबर मिळवायचं आहे आणि तेही कमीत कमी वेळेमध्ये. मग त्याच्यासाठी कुठलीही पद्धत आपण वापरली तरी चालेल. ठराविकच एक पॅटर्ननं ते उदाहरण सोडवायला पाहिजे असं काही नाही. आपल्याला ज्या पद्धतीनं सगळ्यात कमी वेळेमध्ये उत्तर मिळेल ती पद्धत वापरायची. मग हे प्रत्येकाचं कॅल्क्युलेशनचं जी पद्धत आहे ती वेगवेगळी असू शकते. म्हणजे कुणाला या एखाद्या पद्धतीनं एखादं लॉजिक मिळेल किंवा पॅटर्न मिळेल, कुणाला दुसऱ्या पद्धतीनं मिळेल. आपल्याला महत्त्वाचं असं आहे की त्यामध्ये त्या प्रश्नाचं उत्तर कमीत कमी वेळेमध्ये जी पद्धत आपल्याला मिळवून देते ती पद्धत आपल्याला उपयुक्त. मग ते सगळ्यात महत्त्वाचं आहे. म्हणजे या पद्धतीनं जरी विचार केला तर उत्तर आपल्याला 145च मिळणार आहे. त्यामुळे हा आणखी एक प्रश्न. पुढचा एक प्रश्न आपल्याला दिला ज्याच्यामध्ये संख्या आहेत 343, त्याच्यानंतर 256, त्याच्यानंतर 216, 289 आणि शेवटी प्रश्नचिन्ह. मग प्रश्नचिन्हाच्या जागी 324 असेल, 125, 361 की 225 हा प्रश्न आहे. आता इथं जर आपण विचार केला तर फरक आपण जर घ्यायला गेलो तर तसा पॅटर्न काही दिसत नाही. कारण पहिली संख्या त्याच्यापेक्षा लहान दुसरी संख्या आहे, त्याच्यापेक्षा लहान तिसरी आहे आणि त्याच्यापेक्षा पुन्हा संख्या वाढलेली आहे. म्हणजे इथं एकतर चढता किंवा उतरता असा काही क्रम नाही. त्यामुळं फरकाचा विचार करून आपल्याला उत्तर मिळणार नाही. मग अशा वेळेला त्या सर्व संख्या ज्या दिल्यात त्यांचं एकदा निरीक्षण करायचं. त्या सर्व संख्यांच्यामध्ये एखादा समान गुणधर्म आहे का असा विचार करायचा. म्हणजे कदाचित त्या पूर्ण वर्ग संख्या आहेत का किंवा मूळ संख्या आहेत का, पूर्ण घनसंख्या आहेत का. मग आपल्या लक्षात येईल की 343कडे पाहिल्याबरोबर की हा 7चा घन आहे. त्याच पद्धतीनं 216 हा 6चा घन आहे. पण 256 आणि 289 या काही घनसंख्या नाहीत, पण त्या वर्गसंख्या आहेत. म्हणजे इथं 256 ही एका संख्येचा वर्ग आहे, तो म्हणजे 16चा. त्याच्यानंतर 289 17चा वर्ग आहे. आता आपल्याला जी संख्या पाहिजे प्रश्नचिन्हाच्या जागी
त्याच्यामध्ये अल्टरनेट संबंध आपण असा घेऊ शकतो की पहिली संख्या 7चा घन आहे, त्याच्यानंतर तिसरी संख्या 6चा घन आहे, मग पाचवी संख्या पाहिजे, याचा अर्थ तो असला पाहिजे 5चा घन, कारण तोच पॅटर्न 7, 6 आणि 5मध्ये आपल्याला कंटिन्यू करता येईल. म्हणजे उतरत्या क्रमाने येणारी नैसर्गिक संख्या आहेत त्या. मग 5चा घन 125 मिळेल, म्हणजे प्रश्नचिन्हाच्या जागी 125 असायला पाहिजे. आणि महत्त्वाचं म्हणजे ते पर्यायात पण दिलेलं आपल्याला. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे आपलं या प्रश्नाचं उत्तर. प्रश्नचिन्हाच्या जागी संख्या असेल 125. तर असाही काही वेळेला पॅटर्न इथं असू शकतो. पुढचा एक प्रश्न पाहू आता. त्याच्यामध्ये आणखी एक वेगळा पॅटर्न आपण पाहू. संख्या आहेत 72, 110, 156, 210 आणि प्रश्नचिन्ह. मग या प्रश्नचिन्हाच्या जागी 260 असेल, 270 असेल, 272 की 240. मग आता इथं आत्तापर्यंत जी उदाहरणं सोडवली त्याच्यापेक्षा हा वेगळा पॅटर्न आहे. म्हणजे इथं 72, 110, 156 याच्यामध्ये जर फरक आपण काढायला गेलो तर तो आपल्याला समान मिळणार नाही. ना या पूर्ण वर्ग संख्या आहेत, पूर्ण घनसंख्या आहेत, किंवा त्याच्या जवळपासच्या पण संख्या नाहीत. मग अशा वेळेला त्यांचं विश्लेषण करायचं. त्याच्यामध्ये 72 ही संख्या सर्वात लहान आहे. त्याचं विश्लेषण आपण असं करू शकतो, 8 गुणिले 9, 9 गुणिले 8 असंही सुरू करू शकतो आपण. दोन्हीचं उत्तर 72च आहे. 110 त्याला 11 गुणिले 10 असं आपण करू शकतो. 11ला 10 गुणलं तर 110 मिळतील. मग इथं 11 गुणिले 10 आणि इथं 8 आणि 9 आले. इथं आपण 10 गुणिले 11 असं लिहूया. म्हणजे मग इथं आपल्याला असं लिहिता येईल, पहिल्या संख्येचं अवयव 8 गुणिले 9, दुसऱ्याचे अवयव 10 गुणिले 11. मग आपल्याला थोडंसं क्लिक होईल की प्रत्येक संख्या ही सलग येणाऱ्या 2 नैसर्गिक संख्यांचा गुणाकार आहे. मग तसाच संबंध पुढे शोधायचा प्रयत्न करायचा. मग 156 पण अशाच कुठल्या 2 संख्यांचा गुणाकार आहे का? तर इथं पहिल्या 2 गुणाकारांवरून आपल्याला ते स्पष्ट होतं की 8, 9, 10, 11. मग कदाचित इथं 12 आणि 13 असेल. मग आपण एवढंच चेक करायचं की 12 आणि 13चा गुणाकार 156 मिळतो का? तर तो मिळतो आहे. 12 गुणिले 13 बरोबर 156. मग 210 त्याच लॉजिकनं 14 गुणिले 15 असं आपण करू शकतो. म्हणजे इथं 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15 अशा सलग येणाऱ्या 2 संख्यांचा गुणाकार आहे. मग प्रश्नचिन्हाच्या जागी 15 नंतर येणारी संख्या कोणती? तर 16 आणि 17 यांचा गुणाकार आपल्याला मिळेल. मग 16 आणि 17 यांचा जर गुणाकार आपण केला तर तो येईल 272, जो आपल्याला इथं पर्याय क्रमांक 3 मध्ये दिलेला आहे. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 3. तर असा सुद्धा थोडासा वेगळा पॅटर्न विचारला जाऊ शकतो. याच्यावर प्रश्न तयार केले जाऊ शकतात. पुढचा एक पॅटर्न बघू. आता संख्या आहेत 3, 5, 8, 13, 20 आणि शेवटी प्रश्नचिन्ह आहे. मग प्रश्नचिन्हाच्या जागी 29 असेल, 31 असेल, 33 की 27. आता ह्या संख्या एक एक अंकीच आहेत, लहान आहेत थोड्याशा. मग आता इथं सर्वात अगोदर सुरुवात आपण त्या संख्यांच्या मधल्या फरकानंच करायची, कारण ह्या संख्या क्रमाक्रमानं वाढत जातात, चढता क्रम आहे यांच्यामध्ये. मग 3 आणि 5मध्ये 2चा फरक आहे, 5 आणि 8मध्ये 3चा, 8 आणि 5 13, 13 आणि 7 20. आता हा जो फरक आपण काढला आहे त्या फरकामध्ये काही पॅटर्न लक्षात येतो का बघूया. 2, 3, 5, 7 म्हणजे फरकातला फरक जर आपण घेतला तर इथं 2 आणि 3मध्ये 1चा फरक आहे, इथं 2चा फरक आहे. मग इथं 3चा पाहिजे होता पण इथं 2चाच फरक आहे. म्हणजे त्या पद्धतीनं विचार केला, फरकातला फरक जर आपण काढला तर आपल्याला तिथं काही पॅटर्न दिसत नाही. पण हा जो फरक आपण घेतला आहे 2, 3, 5, 7, तर या फरकांमध्येच एक विशेष गुणधर्म आपण लक्षात ठेवू शकतो की ह्या सर्व ज्या संख्या आहेत त्या मूळ संख्या आहेत, क्रमानं येणाऱ्या मूळ संख्या. म्हणजे या सर्व संख्यांच्या मध्ये असा संबंध आहे की प्रत्येक 2 येणाऱ्या संख्यांच्या मधला फरक हा क्रमाने येणाऱ्या मूळ संख्या आहेत. मग 2, 3, 5, 7 नंतर येणारी मूळ संख्या 11 आहे. म्हणजे पुढचा फरक 11 असायला पाहिजे. 20मध्ये 11 मिळवले तर उत्तर 31 मिळेल. त्यामुळे पुढची संख्या असणार आहे 31, जे आपल्याला पर्याय क्रमांक 2 मध्ये दिलेलं आहे. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2. ओके, आता आणखी एक प्रश्न पाहू. पुढचा आणखी एक पॅटर्न त्याच्यामध्ये पाहू. 2, 3, 10, 15, 26 आणि प्रश्नचिन्ह.
प्रश्नचिन्हाच्या जागी 35 असेल, 37 असेल, 34 की 32 हे आपल्याला ठरवायचं आहे. मग इथंसुद्धा संख्या क्रमाक्रमानं वाढत जात आहेत. मग सलग 2 येणाऱ्या संख्यांच्या मधला फरक आपण पहिला पाहायचा की इथं 1चा फरक आहे, इथं 7चा आहे, इथं 5चा आहे, इथं 11चा आहे. म्हणजे त्यांच्यामध्ये काही पॅटर्न आपल्याला लक्षात येत नाही, कारण फरकसुद्धा कमी जास्त होत जातो आहे. मग इथं फरकाचं तर याच्यामध्ये आपल्याला विचार करून उत्तर मिळणार नाही. मग ह्या संख्या ज्या आलेल्या आहेत यांच्यामध्ये एक समान गुणधर्म काय मिळतो का, असा विचार आपण करायचा आहे त्या दृष्टीनं. आणि मग कदाचित त्याच्यामध्ये एखादा पॅटर्न आपल्याला मिळू शकतो. मग इथं 3, 10 आणि 15 या संख्यांकडे पाहिल्यावर आपल्याला क्लिक होईल थोडंसं की 3, 2चा वर्ग जो आहे 4 त्याच्या जवळची संख्या, 10, 3चा वर्ग 9 त्याच्या जवळची संख्या, 15, 4चा वर्ग 16 त्याच्या जवळची संख्या आहे, 26, 5चा वर्ग 25 त्याच्या जवळची संख्या आहे. मग आता राहिला एक पहिली संख्या 2 जी 1चा वर्ग त्याच्या जवळची. आता जवळची म्हणजे पहिली संख्या 1चा वर्ग 1 आहे, त्याच्यातून जर 1 वजा 1 मिळवला त्याच्यामध्ये तर आपल्याला 2 मिळेल. दुसरी संख्यासुद्धा 2चा वर्ग 4 आहे, पण इथं 3 पाहिजे म्हणजे इथं वजा करावं लागेल. 10 मिळवताना 3चा वर्ग 9 आहे, त्याच्यामध्ये 1 मिळवावं लागेल म्हणजे 10 मिळेल. त्याच लॉजिकनं 15 मिळवताना 4चा वर्ग 16 वजा 1 15 मिळेल. पुढची संख्या 5चा वर्ग 25 अधिक 1 26 मिळेल. म्हणजे इथं पॅटर्न आपला क्लिअर होईल की ह्या ज्या सलग येणाऱ्या नैसर्गिक संख्या आहेत 1, 2, 3, 4, 5 ह्या सलग येणाऱ्या नैसर्गिक संख्यांची वर्ग करून अल्टरनेटली एक संख्या मिळवायची आहे आणि वजा करायची आहे, त्या पद्धतीचा पॅटर्न आहे. मग आता तोच पॅटर्न जर इथं आपण वापरला तर 5 नंतर येणारी नैसर्गिक संख्या 6 त्याचा वर्ग करायचा आहे आणि 5च्या वर्गमध्ये 1 मिळवले इथं वजा करायचं आहे. 6चा वर्ग 36 वजा 1 उत्तर मिळेल 35. ही संख्या असेल प्रश्नचिन्हाच्या जागी, जे आपल्याला इथं पर्याय क्रमांक 1 मध्ये दिलेलं आहे. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1. तर असाही एखादा प्रश्न तयार केला जाऊ शकतो. आता इथं आपण हे लक्षात घ्यायचं की हा प्रश्न सोडवत असताना किंवा पाहिल्यानंतर आपल्या लक्षात आल्यानंतर हाच प्रश्न जसाच्या तसा परीक्षेला येईल असं नाही. कदाचित इथं +1 वजा 1च्या ऐवजी कदाचित +2 वजा 2 +2 वजा 2 असा पॅटर्न येऊ शकतो, किंवा +1 +2 +3 +4 अशा पद्धतीनं सुद्धा पॅटर्न येऊ शकतो. तर हे पॅटर्न लक्षात घेणं महत्त्वाचं आहे. परीक्षेमध्ये प्रश्न कशाही पद्धतीने येऊ शकतो, आपल्याला फक्त त्याचं ॲनालिसिस व्यवस्थितपणे त्या संख्यांचं करता आलं पाहिजे, म्हणजे मग आपल्याला त्या पद्धतीनं त्याचं उत्तर मिळवता येतं. ओके, आता आणखी एक पॅटर्न आपण बघू. पुढच्या संख्येत 71, 79, 63, 72 आणि शेवटी प्रश्नचिन्ह आहे. प्रश्नचिन्हाच्या जागी 35 असेल, 37 असेल, 34 की 32 असेल. मग आता ह्या संख्या वर्गाच्या जवळच्या कुठल्या नाहीत, त्यामुळं सलग येणाऱ्या ह्या उतरत्या क्रमानं काही संख्या आहेत, काही वेळेला तो क्रम वाढतो आहे किंवा मागच्या संख्येपेक्षा पुढची संख्या मोठी असते. आपण पहिल्यांदा फरक घेऊन बघूया, कारण वर्गाचा किंवा घनाचा संबंध ह्याच्यामध्ये नसणार आहे. मग 71 आणि 79मध्ये 8चा फरक आहे. 71 अधिक 8 79. 79 आणि 63मध्ये 16चा फरक आहे. 63 आणि 72 त्याच्यामध्ये 9चा फरक आहे. फक्त इथं 71मध्ये 8 मिळवलेले आहेत. 71 अधिक 8 79, मात्र 79मधून 16 वजा केलेले आहेत. पुन्हा 63मध्ये 9 मिळवलेले आहेत. मग आता एक पॅटर्न इथं लक्षात येईल आपल्या की संख्या सलग 2 येणाऱ्या संख्यामध्ये संख्या पहिल्यांदा मिळवून दुसरी मिळवलेली आहे, पुन्हा वजा करून त्याच्या पुढची, पुन्हा मिळवून, मग आता त्या पॅटर्न इथं संख्या वजा करायची. आता आपल्यासमोर प्रश्न इतकाच राहतो की कोणती संख्या वजा करायची. मग थोडासा विचार आपण असा करायचा की 71मध्ये 8च का मिळवलं, किंवा 79मधून 16च का मिळवलं, किंवा 63मध्ये 9च का मिळवलं. मग आपल्याला क्लिक होईल की 71मध्ये 8 मिळवलं, कारण 71मध्ये हे जे 2 अंक आहेत त्यांची बेरीज 8 येते. 79मध्ये पण हे 2 अंक आहेत त्यांची बेरीज 16 येते. 63मध्ये हे जे 2 अंक आहेत त्यांची बेरीज 9 येते. मग त्या लॉजिकनं 72मधले हे जे 2 अंक आहेत त्यांची बेरीज येईल 9, 7 अधिक 2. ही संख्या आता वजा करायची. मग 72मधून जर 9 वजा केले तर त्या पॅटर्ननं उत्तर आपल्याला मिळेल
63 ही संख्या आपल्याला उत्तर मिळेल. त्यामुळे ही संख्या असेल प्रश्नचिन्हाच्या जागी. आता हा पर्याय इथं लिहायचा थोडासा माझा चुकला. इथं एक पर्याय आपण घेऊया 63 दुसरा. त्यामुळे हे या प्रश्नाचं उत्तर असेल. तर अशाही पद्धतीनं काही वेळेला पॅटर्न तिथं असतो आणि त्यावर आधारित प्रश्न तयार केला जाऊ शकतो. पुढची एक संख्या मालिका बघू जी याच पद्धतीनं आपल्याला त्या प्रश्नाचं उत्तर मिळवायचं आहे. 23, 28, 38, 49 आणि प्रश्नचिन्ह आहे. मग प्रश्नचिन्हाच्या जागी 81 असेल, 63 असेल, 54 की 90. आता ह्या प्रश्नाचं उत्तर मिळवायला जसं आपण ह्याच्या अगदीच्या प्रश्नामध्ये लॉजिक वापरलं तसंच इथं दिसतं आपल्याला. म्हणजे 23मध्ये 5 मिळवले तर 28 मिळतील. 28 अधिक 10 38, 38 अधिक 11 49. म्हणजे इथं मागच्या संख्येमध्ये ठराविक संख्या मिळवून पुढची संख्या मिळवलेली आहे. मग पुन्हा तोच विचार इथं 23मध्ये 5च का मिळवलं? कारण 5, 10, 11 याच्यामध्ये काही सरळ संबंध नाही. म्हणजे 5 ती दुप्पट 10 आहे, पुन्हा 15 आहे, असा काही पॅटर्न तिथं दिसत नाही. मग 5च का मिळवलं? तर 2 आणि 3ची बेरीज 5 आहे. इथं 2 आणि 8ची बेरीज 10 आहे. इथं 3 आणि 8ची बेरीज 11 आहे. मग त्या लॉजिकनं 4 आणि 9ची बेरीज 13 येईल. याचा अर्थ प्रश्नचिन्हाच्या जागी संख्या शोधायला आपल्याला 49मध्ये 13 मिळवावे लागतील. आता त्या पद्धतीनं 39मध्ये जर आपण 13 मिळवले तर उत्तर 62 मिळेल. पुन्हा एकदा पर्याय इथं थोडेसे वेगळे झालेत. हा पर्याय चौथा 62 घेऊया. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर येईल. तर ह्या पद्धतीनं आपण असे पॅटर्न शोधू शकतो. आता आणखी एक पुढचा वेगळा पॅटर्न आपण बघू ज्याच्यामध्ये संख्या आहेत 2, 30, 130 आणि 350. आणि मग शेवटी प्रश्नचिन्हाच्या जागी या पॅटर्ननुसार संख्या कोणती येईल? पहिला पर्याय 738 आहे, दुसरा पर्याय 720, तिसरा 342 आणि चौथा 1010. तर यावर थोडासा विचार करा आणि आपल्याला कशा पद्धतीने याचं उत्तर मिळवता येईल ते पहा. आता ज्यावेळेला असा संबंध असतो संख्यांच्यामध्ये की संख्यांचा मधला फरक जो आहे, सलग येणाऱ्या दोन संख्यांच्या मधला फरक, तो ज्यावेळेला खूप जास्त असतो त्यावेळी तिथं फरक शोधायला जायचं नाही. त्या संख्यांच्यामध्ये असणारा समान गुणधर्म शोधायचा प्रयत्न करायचा. कारण तिथं थोडीशी हिंट आपल्याला अशी मिळते की ज्या अर्थी या संख्या खूप फरकानं वाढत जात आहेत त्या अर्थी त्या संख्यांच्या सलग येणाऱ्या दोन संख्यांच्या मधल्या फरकावर तो प्रश्न आधारलेला नाही, तर त्या संख्यांचा जो गुणधर्म आहे त्या गुणधर्मानुसार त्या संख्या या संख्या मालिकेत आलेल्या आहेत. मग आपण विचार असा करायचा की घनाचा किंवा वर्गाचा किंवा एखाद्या संख्येच्या पटीतल्या या संख्या आहेत का? मग इथं एक आपल्या लक्षात येईल की पहिली संख्या तर 2च आहे, ती खूप लहान आहे. पण 30 ही संख्या किंवा 130 ही संख्या, 350 ही जी संख्या आहे ते घनसंख्येच्या जवळचे आहेत. म्हणजे 30 ही संख्या 27पेक्षा 3 जास्त आहे. 130 ही संख्या 125पेक्षा 5 जास्त आहे. त्याच्यानंतर 350 ही संख्या 343पेक्षा 7 जास्त आहे. मग आता ह्यात 27, 125, 343 का घेतलं? तर 27 ही संख्या 3चा घन आहे. त्याच्यानंतर 125 ही संख्या 5चा घन आहे. 343 7चा घन आहे. मग तेच लॉजिक इथं जर वापरलं तर पहिली संख्या आपल्याला 1च्या जवळची म्हणजे 1चा घन. मग आता ह्या 1च्या घनामध्ये किती मिळवले तर 2 मिळतील. तर 1चा घन अधिक 1. 3चा घन 27 आहे, पण इथं संख्या 30 आहे. आणखी किती मिळवावे लागतील तर 3. त्याच्यानंतर पुढची संख्या 125 अधिक 5 म्हणजे 5चा घन अधिक 5 आहे. त्याच्यानंतर 7चा घन 343, त्याच्यात जर 7 मिळवलं तर 350 मिळतील. मग हा एक पॅटर्न आपल्या लक्षात येतो की ह्या सलग येणाऱ्या विषम संख्यात 1, 3, 5, 7 त्यांचे घन करून त्यामध्ये तीच संख्या मिळवायची आहे. म्हणजे मग आपल्याला त्या संख्या मिळतात. मग असाच पॅटर्न जर पुढं वापरला तर 7 नंतर येणारी विषम संख्या 9 आहे, त्याचा घन करायचा आहे आणि त्याच्यात 9च मिळवायचा आहे. मग 9चा घन 729 मिळतो आहे आणि त्यात जर आपण 9 मिळवले तर 729 अधिक 9 738 मिळेल. तर ही संख्या असेल प्रश्नचिन्हाच्या जागी. याचा अर्थ या प्रश्नचिन्हाच्या जागी 738 असेल, जे आपल्याला पर्याय क्रमांक 1 मध्ये दिलेलं आहे. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1.
ओके, तर हा आणखी एक पॅटर्न इथं आहे. पुढचा एक प्रश्न बघू. आता पुढच्या प्रश्नात आणखी एक वेगळा पॅटर्न आपल्याला लक्षात येईल. 89, 83, 79, 73 आणि प्रश्नचिन्ह. मग प्रश्नचिन्हाच्या जागी 67 असेल, 69 असेल, 71 की 72 असेल, हा प्रश्न आहे. आता इथं पहिल्यांदा फरकापासून जर आपण सुरुवात केली तर उतरत्या क्रमाने ह्या सर्व संख्या आहेत. मग सलग दोन संख्यांच्या मधला येणारा फरक आपण पहिल्यांदा चेक करूया. 89 आणि 83मध्ये 6चा फरक आहे. पुन्हा इथं 4चा फरक आहे. पुन्हा इथं 6चा फरक आहे. मग त्या लॉजिकनं अल्टरनेट 6, 4, 6 नंतर इथं 4चा फरक जर घेतला तर 73मधून 4 गेले तर 69 हे उत्तर आपल्याला मिळेल, जे इथं पर्याय क्रमांक 2 मध्ये दिलेलं आहे. त्यामुळे ह्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2 येऊ शकतं. किंवा तिथं जर आणखी एखादा पॅटर्न आपण वापरला की हे तर एका प्रश्नानं एका पॅटर्न हे उत्तर आपल्याला मिळेल 69. पण ह्या सर्व संख्यांचा जर एकाच वेळेला विचार केला तर ह्या सर्व संख्या उतरत्या क्रमाने येणाऱ्या मूळ संख्या पण आहेत. म्हणजे 89च्या अगोदरची मूळ संख्या 83, त्याच्या अगोदर 79, त्याच्या अगोदरची मूळ संख्या 71, मग त्याच्या अगोदरची मूळ संख्या 79च्या अगोदरची मूळ संख्या 73, मग त्याच्या अगोदरची मूळ संख्या कोणती तर 71. त्यामुळे 71सुद्धा पर्यायात दिले. मग ह्या पद्धतीने विचार केला तर 71 उत्तर मिळेल. किंवा मगाशी ज्या पद्धतीने आपण पॅटर्न सोडवलं त्या पद्धतीनं 69 उत्तर मिळतात. तर ह्या प्रश्नामध्ये ही दोन्ही उत्तर मिळतात. परीक्षेमध्ये असं होणार नाही. म्हणजे ह्या दोन पॅटर्न आपल्याला दोन वेगवेगळी उत्तर मिळत असली तर पर्यायामध्ये कदाचित एकतर 69 असेल किंवा 71 असेल. आता ह्या प्रश्नासाठी दोन्ही उत्तर आपल्याला मिळालेत. पण जर समजा दुसरा पर्याय असेल इथं तर हे 69 पर्याय देणारच नाही, त्याच्याऐवजी कदाचित 70 देतील. तर अशा पद्धतीनं एकाच कुठल्या तरी पॅटर्ननं उत्तर मिळेल असेच पर्याय प्रश्नामध्ये असतात. आता इथं पण दोन वेगवेगळ्या पद्धतीनं विचार केला तर दोन वेगवेगळी उत्तर आपल्याला मिळतात. ओके, पुढचा एक प्रश्न पाहू. पुढच्या संख्येत संख्या मालिकेतल्या 7, 11, 19, 31 आणि प्रश्नचिन्ह. मग प्रश्नचिन्हाच्या जागी 41 असेल, 48 असेल, 44 की 47 हा प्रश्न आहे. मग आता इथं संख्या क्रमाक्रमानं वाढत जातात चढत्या क्रमानं. मग सुरुवात आपण फरकापासून करायची. सलग दोन येणाऱ्या संख्यांच्या मध्ये फरक किती आहे? 7 आणि 11मध्ये 4चा फरक आहे. म्हणजे 7 अधिक 4 बरोबर 11, 11 अधिक 8 19, 19 अधिक 12 31. मग आता हा जो फरक आपण घेतला आहे सलग येणाऱ्या दोन संख्यांच्या मधला तो 4, 8, 12 या क्रमानं वाढतो आहे, ज्या 4च्या पटीतील संख्यात. मग त्या लॉजिकनं इथं पुढचा फरक 16 पाहिजे. म्हणजे 31मध्ये जर 16 मिळवले तर प्रश्नचिन्हाच्या जागी संख्या मिळायला पाहिजे आपल्याला. मग जर तशी बेरीज केली तर उत्तर 47 मिळेल, जे आपल्याला पर्याय क्रमांक 4 मध्ये दिले. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4. तर हाही पॅटर्न तिथे एक असू शकतो. आता पुढचा आणखी एक पॅटर्न बघू. पुढच्या संख्येत आता 0, 6, 24, 60 आणि प्रश्नचिन्ह. मग प्रश्नचिन्हाच्या जागी 120 असेल, 130 असेल, 115 की 110 हा प्रश्न आहे. आता इथं 6ची चौपट 24 हे आपल्याला पटकन लक्षात येतं ह्या सर्व संख्या पाहिल्याबरोबर. पण मग तसा 0 आणि 6मध्ये काही संबंध नाही. म्हणजे 0ला कुठल्याही संख्येनं गुणलं तरी 6 काय मिळणार नाही, किंवा 24ला कुठल्याही संख्येनं गुणलं तर 60 मिळणार नाही. शिवाय या संख्या पूर्ण वर्ग त्याच्या जवळ आहेत असंही नाही. पण संख्या खूप जास्त फरकानं ज्यावेळेला वाढत जात आहेत त्यावेळेला कदाचित घनाचा संबंध तिथं असू शकतो. तसा जर विचार करायचा, दुसरी संख्या साधारणपणे 2चा घन, तिसरी संख्या 3चा घन, चौथी संख्या 4चा घन त्याच्या जवळच्या आहेत का तर आहेत. 2चा घन 8 आहे, तर त्या 8मधून जर 2 वजा केले तर 6 मिळतात.
म्हणजे इथं 6 असं लिहू शकतो आपण, 2चा घन वजा 2. त्याच लॉजिकनं इथं 3चा घन 27 आहे, 27मधून 3 वजा केले तर 24 मिळतात. म्हणजे दुसऱ्या ठिकाणी तोच पॅटर्न फॉलो होतो आहे. चौथ्या ठिकाणी सुद्धा 4चा घन 64, त्यातून 4 वजा केले तर 60 मिळतात. मग तेच लॉजिक पहिल्यासाठी वापरून 1चा घन वजा 1, म्हणजे 1चा घन 1 वजा 1 शून्यच मिळणार. म्हणजे हा पॅटर्न प्रत्येक ठिकाणी फॉलो होतो आहे. आणि तो पॅटर्न असा आहे की सलग येणाऱ्या ज्या नैसर्गिक संख्या आहेत त्यांचे घन करून त्यामधून तीच संख्या वजा करायच्या आहेत. मग त्या लॉजिकनं आता पुढच्या प्रश्नचिन्हाच्या जागी पुढची नैसर्गिक संख्या 5 आहे, त्याचा घन करायचा आणि त्यातून 5च वजा करायची. 5चा घन 125, त्यातून जर 5 वजा केले तर उत्तर 120 येईल. तर ही संख्या असेल त्या प्रश्नचिन्हाच्या जागी. आता हे आपल्याला पर्याय क्रमांक 1 मध्ये दिलेलं आहे, त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1. ओके, पुढचा एक प्रश्न बघू. तर पुढचा एक थोडासा वेगळा पॅटर्न असणारा प्रश्न पाहू. 5, 6, 9, 16, 31 आणि प्रश्नचिन्ह. प्रश्नचिन्हाच्या जागी 46 असेल, 58, 61 की 62. मग ह्या संख्या क्रमाक्रमानं वाढत जातात. फरक जर आपण बघितला तर इथं 1चा फरक आहे, इथं 3चा आहे, इथं 7चा आहे, त्याच्यानंतर इथं पुढं 15चा आहे. मग इथं पॅटर्न ह्याच्यामध्ये आपल्याला काही दिसत नाही तसा. किंवा 1 आणि 3मध्ये 2चा फरक आहे, 2 आणि 7मध्ये 4चा आहे, 7 आणि 15मध्ये 8चा आहे. म्हणजे फरकातला फरक जर काढला तर 2, 4, 8, म्हणजे 2ची दुप्पट 4, 4ची दुप्पट 8. मग पुढचा जो फरक आहे ती 8च्या दुप्पट म्हणजे 16 असली पाहिजे. याचा अर्थ 15 अधिक 16, इथं फरक 31 यायला पाहिजे. म्हणजे मग या 31मध्ये ही 31 संख्या मिळवली तर प्रश्नचिन्हाच्या जागी संख्या मिळेल. मग 31 अधिक 31 म्हणजेच 62. ही संख्या प्रश्नचिन्हाच्या जागी असली पाहिजे, जी आपल्याला पर्याय क्रमांक 4 मध्ये दिलेला आहे. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4 येईल. तर हा एक व्ह्यू झाला, हा एक ॲप्रोच झाला या प्रश्नासाठी. आणखी एका वेगळ्या पद्धतीनं याच प्रश्नाचं उत्तर हेच सेम आपल्याला मिळू शकतं. 62. तिथं पॅटर्न मात्र आपल्याला मागच्या संख्येवरून पुढची संख्या कोणत्या क्रमानं आली हे आपण पाहू शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की ज्या पद्धतीनं आपण ते प्रश्न सोडवतोय त्या पद्धतीनं आपल्याला त्या दोन्हीमधला जो फरक आहे तो कोणत्या पॅटर्ननं आला आहे तेही बघू शकतो. म्हणजे जसं की आपण फरक इथं 1चा पाहिला, त्याच्यानंतर इथं 3चा फरक पाहिला, मग इथं 3च का फरक घेतला आहे, तर इथं आपण असं करू शकतो की 2 गुणिले 1 अधिक 1, किंवा पुढचा फरक जो आहे तो 7चा होता, मग इथं 3 गुणिले 2 अधिक 1 असा पॅटर्न तिथं शोधू शकतो, एखादं सूत्र शोधू शकतो. किंवा मग ज्या पद्धतीनं फरक आहे त्या जे फरक आलेले आहेत त्या फरकातला फरक पाहूनसुद्धा आपण त्याच्यामध्ये पॅटर्न शोधू शकतो. सगळ्यात महत्त्वाचं आहे की या सर्व संख्यांचं ॲनालिसिस आपण जेवढ्या लवकर करतो आहे त्या ॲनालिसिसवरून त्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला पटकन मिळालं पाहिजे. जेवढ्या कमी वेळेत आपण उत्तरं मिळवू या प्रश्नांची तेवढे जास्त प्रश्न आपल्याला सोडवायला मिळतील आणि तेवढा जास्त स्कोर होऊ शकतो. ओके, तर हा एक प्रश्न झाला. आता पुढचा आणखी एक प्रश्न पाहू. आता संख्येत पहिली संख्या आहे 336, दुसरी संख्या आहे 210, त्याच्यानंतर 120, त्यानंतर 60, 24 आणि शेवटी प्रश्नचिन्ह. आता थोडीशी मोठी संख्या मालिका ही आणि सर्व संख्यांच्या मध्ये उतरता क्रम आहे. मग प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी 12 असेल, 6 असेल, 5 की 8 हा प्रश्न आहे. आता इथं ज्या अर्थी ह्या संख्या त्यांच्यामधला फरक जो आहे तो खूप फरकानं वाढतो आहे किंवा कमी होतो आहे, म्हणजे दोन संख्यांच्या मधला फरक खूप जास्त आहे, अशा वेळेला वर्ग किंवा घन याचा पहिल्यांदा आपण विचार करून पाहायचा की त्या विचारानं कदाचित आपल्याला तिथं उत्तर मिळते का. जसं की इथं 336 ही 7चा घन 343मधून जर 7 वजा केले तर 336 मिळतील. त्याच पद्धतीनं 6चा घन वजा 6
6चा घन 216 वजा 6 केले तर 210 मिळतील. म्हणजे या दोन संख्यांच्या वरूनच पुढचं आपल्याला कदाचित पॅटर्न लक्षात येतो की काय असू शकेल पुढच्या संख्यांच्या बाबतीत. म्हणजे 7चा घन झाला, 6चा झाला. आता इथं पुढं 5चा घन वजा 5 मिळतं का, तर 5चा घन 125 वजा 5 120 मिळतं. त्याच पद्धतीनं पुढं सुद्धा 4चा घन वजा 4, 4चा घन 64 वजा 4 60 मिळेल. त्याच पद्धतीनं 3चा घन वजा 3, 27 वजा 3 24 मिळेल. म्हणजे तोच पॅटर्न पुढं सुद्धा कंटिन्यू होतो. म्हणजे उतरत्या क्रमाने येणाऱ्या नैसर्गिक संख्या त्यांचा घन करून त्याच्यातून तीच संख्या वजा करायची आहे. मग हा पॅटर्न जर असेल तर 7 6 5 4 3 नंतर इथं 2 यायला पाहिजे आणि 2च्या घनमधून 2च वजा करायचे. मग 2चा घन 8, 8 वजा 2 6 उत्तर मिळेल. ही संख्या प्रश्नचिन्हाच्या जागी असेल आणि हा पर्याय आपल्याला दिला आहे पर्याय क्रमांक 2 मध्ये. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2. तर इथं असा एक पॅटर्न असणारा सुद्धा प्रश्न तयार केला जाऊ शकतो. तर पुढचा एक प्रश्न बघू. पुढच्या संख्यामध्ये आणखी एक वेगळा पॅटर्न आपल्या लक्षात असेल की 7 19 43 91 आणि प्रश्नचिन्ह. म्हणजे इथं आणखी एक वेगळा पॅटर्न असणारा हा प्रश्न आपण पाहू, ज्याच्यामध्ये मागच्या संख्येवरून पुढची संख्या आपल्याला मिळालेली आहे. त्यांच्यामध्ये आपल्याला पॅटर्न शोधून प्रश्नाचं उत्तर मिळवायचं. याच्यासाठी पर्याय पहिला दिला आहे 182, दुसरा पर्याय 198, तिसरा 187 आणि 177. आता इथं विचार आपण असं करायचं, कारण ह्याच्यामध्ये फरक जर आपण काढायला गेलो तर तो काही समान मिळणार नाही किंवा या पूर्ण वर्ग पूर्ण घन या संख्यांच्या जवळच्या आहेत असंही नाही. मग अशा वेळेला 7 वरून 14 आपल्याला मिळतं, म्हणजे 7ची दुप्पट 14 आहे. मग 19 ही संख्या कशी मिळेल, तर म्हणजे 7ची दुप्पट केली 14 आणि त्याच्यात 5 मिळवलं तर 19 मिळतील. तसाच संबंध पुढं आहे का बघायचा. म्हणजे 19 गुणिले 2, 19 गुणिले 2 38 आणि त्याच्यात जर 5 मिळवलं तर 43 मिळतील. तोच संबंध पुढं आहे का, तर 43ची दुप्पट करून त्यात 5 मिळवायचे. मग 43ची दुप्पट 86, 86 अधिक 5 91. मग आता प्रत्येक ठिकाणी हाच पॅटर्न फॉलो झाला आहे. मागच्या संख्येची दुप्पट करून त्याच्यामध्ये 5 मिळवायचे. मग त्या लॉजिकनं प्रश्नचिन्हाच्या जागी संख्या शोधायला 91ची दुप्पट करायची आणि त्यात 5 मिळवायचे. मग 91ची दुप्पट 182 मिळेल आणि त्यात जर 5 मिळवले तर उत्तर 187 मिळणार आहे, जे आपल्याला पर्याय क्रमांक 3 मध्ये दिलेलं आहे. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3. काही वेळेला फसवे पर्याय पण असतात. म्हणजे इथं 91ची दुप्पट आपण 182 करतो, आपल्याला हेही लक्षात येते की याच्यात 5 आपण मिळवायचेत अजून, पण तोपर्यंत आपली नजर या पहिल्या पर्यायावर जाते 182. मग आपल्याला चुकून गडबडीमध्ये 5 न मिळवता सुद्धा आपल्याला असं वाटतं की 182च उत्तर आहे, त्यामुळे आपण तो पर्याय घेतो, तो पर्याय निवडतो. पण पर्यायाचं त्याच्या प्रश्नाचं उत्तर पुढच्या पर्यायामध्ये दिलेलं असतं. त्यामुळे काही वेळेला प्रश्न खूप सोपे असतात, पण असे पर्याय आपल्याला जे दिलेले असतात ते फसवे असतात. त्यामुळे बारकाईनं सर्व पर्यायांचं निरीक्षण करून मग आपण आपलं उत्तर निश्चित करायचं. तर हे काही प्रश्न आपण या संख्या मालिकेवर प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल त्यावर आधारित सोडवले. या पद्धतीचे आणखी काही प्रश्न आपण पुढच्या लाईव्ह सेशनमध्ये पाहूया. या पद्धतीचे आणखी जास्तीत जास्त प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा, कारण जोपर्यंत आपण स्वतः ते प्रश्न सोडवत नाही तोपर्यंत याचा फायदा होणार नाही. त्यामुळे असे जास्तीत जास्त प्रश्न तुम्हाला जिथं कुठे मिळतील ते सोडवण्याचा प्रयत्न करा.